4 महिन्यातून, वर्षातून एकदा मी गजानन महाराजाच्या पाया पडायला जायचो. पण यावेळेस ठरवलं होतं, की आता आपण गजानन महाराजाला सहकुटुंब जावं. शाळा 15 जूनला अकोल्यापर्यंत गेलो आणि तिथं पाऊस सुरू झाला. रात्रीचे 10 वाजले होते. अकोल्याहून आता बसनं जायचं होतं शेगावला. मनामध्ये सारखा विचार येत होता, आता की शेगावला जायचंय, त्या ठिकाणी रूम भेटायला पाहिजे. 2 लहान मुलं आहेत बरोबर, माझी पत्नी आहे बरोबर. आता मुक्काम कुठं करायचा? आपण जेव्हा एकटं जातो, तेव्हा त्या ठिकाणी रूम भेटायची किंवा आता 2 छोटी-छोटी मुलं आहेत बरोबर, तर तिथं रूम भेटते का नाही? कारण रूमला भरपूर वेळ लागायचा. 3-4 तास लाईनमध्ये त्यावेळेस थांबावं लागत होतं. तर मनामध्ये असे वेगवेगळे विचार यायला लागले पावसामध्ये आणि पाऊस तर धुवाधार सुरू होता. अकोल्याच्या रेल्वे स्टेशनहून बस स्टँडवर गेलो. बस स्टँडला त्या ठिकाणी बस देखील लागली. बसमध्ये जागा मिळाली. पण तिथं गेल्यानंतर, शेगावला गेल्यानंतर आता रूमचा प्रश्न माझ्यापुढे फार मोठ्या प्रमाणात उभा राहिला होता. काय करावं काही सुचत नव्हतं. पाऊस तर थांबण्याचं नाव घेत नव्हता. शेगाव आलं. बस स्टँडमध्ये आम्ही उतरलो. मुलांना घेऊन, बॅग वगैरे घेऊन पावसातच एका ऑटोमध्ये बसलो आणि त्या ऑटोनं आम्हाला भक्त निवास क्रमांक 3 च्या गेटपाशी सोडलं. त्या ठिकाणी गेल्यानंतरही पाऊस जोरात सुरू होता. आता काय करावं? कुठेतरी आडोशाला उभं राहावं म्हणून आम्ही पटकन त्या भक्त निवास क्रमांक 3 त्या गेटपाशी जो वरी जायला रस्ता होता, त्या पायऱ्याच्या जवळच उभा राहिलो. आता तिथून